तर फेरमतमोजणीचा अधिकार फक्त कोर्टाला आहे। राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। कोर्टाच्या आदेशानंतरच फेरमतमोजणी होऊ शकते। पूर्ण फेरमतमोजणी शक्य नाही असं देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं। अनेक पराभूत उमेदवारांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला। फेरमतमोजणी हा सर्वस्वी न्यायालयाचा अधिकार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। तुमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। अजित, निवडणूक आयोगाने फेरमतमोजणीच्या मुद्द्याला घेऊन काय म्हटलंय? विशाल, जेव्हापासून निकाल लागलेला आहे तेव्हापासून विरोधकांकडून ईव्हीएम मशीन असेल आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। अनेकांनी तर निवडणूक आयोगाला थेट वेगवेगळ्या पातळीवरचे शब्द वापरले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की फेरमतमोजणी हा सर्वस्वी अधिकार जो आहे हा न्यायालयाचा आहे। न्यायालयामधून जेव्हा आदेश येतील त्यानंतर फेरमतमोजणी जी आहे त्या संदर्भात पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल। पण सध्या जे अर्ज येतात किंवा जे आक्षेप घेतले जातात किंवा ज्या तक्रारी केल्या जातात बरोबर, त्याच्यावरती निवडणूक आयोगाने आपलं स्पष्टीकरण जे ते दिलंय। अजित, यानंतर थेट जाऊयात पुण्यात अजित पवार बोलतात। काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे। त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे तो बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले आहेत। आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो। खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं। तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं। मी देखील एक उमेदवार होतो। मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलो होतो की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय पण 7ला गारठा असतो। आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल, अशा प्रकारची परिस्थिती। आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून मग 8 वाजू 7 वाजू 9 वाजू त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं आणि त्याच्यामुळं लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर खुणा तिथं दिसत नाही आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आवाहन केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली। आता ज्यावेळेस निवडणुका होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या। आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे। त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही। आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो। बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या। त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। जनतेचा कौल आहे। जनता म्हणतच होती की लोकसभेला ताईंना आणि विधानसभेला दादाला। आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही। माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे। आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवत आहे, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख म्हणजे आघाडीला। त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले। विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं। आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता, एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता, तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं। मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली। लोकांचा कौल आहे। काहींना इकडं विधानसभेला अजितला नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना। आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा
तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले, कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला, पण आमच्यामुळे झाला. मी म्हणलं दाखवा, सिद्ध करून, कुठले बूथ दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5%, आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झाला तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला. हे झालं असं. तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे, गरिबांना द्यायचा आहे, जातपात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं, आणि त्याच्यातनं मी म्हटलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या वीज माफीला द्यायचे, आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणलं आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही, आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या घरचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना, लोकाभिमुख कारभार करत असताना, मग तसं संजय गांधी निराधार अंतोले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू आहेत. कुठं बंद केले? आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत. आम्हाला शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली, आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते कृषी मंत्री झालेले आहेत. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते एसटी दिली, तिथली ट्रान्सपोर्ट, ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलाय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात